मी आपल्या समोर या ठिकाणी ग्रामीण मुस्लिम साहित्य चळवळीच्या माध्यमातून आपल्या समोर काही कविता सादर करण्यासाठी मी आपल्याकडे या ठिकाणी हजर झालेलो आहे। मित्रो, आपल्याला हे सांगत असताना पहिला प्रथम तुम्हाला माझा मी परिचय करून देतो। माझा परिचय असा आहे की आत्ताच तुम्हाला सांगितलं माझं नाव, मी कवी डॉक्टर अकबर लाला। माझं शिक्षण आहे MSc, D.Pharm.C, B.Ed, M.Ed, PhD। मी ज्युनियर कॉलेजला या ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम करतो गेली 26 वर्षापासून। माझ्या शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला सांगायचं जर असं जर म्हटलं तर माझं शिक्षणाबरोबर वेगवेगळ्या अशा सामाजिक उपक्रमामध्ये मी सुद्धा या ठिकाणी भाग घेतलेला आहे। मी माझी जीवनाची सुरुवात अतिशय सर्वसामान्य परिस्थितीमधून मी केलेली आहे आणि ही सुरुवात करत असताना आपल्या समोर माझ्या जीवनामध्ये काही आव्हानं निर्माण झालेली होती। मी ती आव्हानं स्वीकारली। सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरामध्ये जन्मलेला मी, माझे वडील सर्वसामान्य शेतकरी होते आणि त्या माध्यमातून मी अहमदपूर सारख्या ग्रामीण भागामध्ये सामाजिक कामामध्ये मी नेहमी अग्रेसर राहिलेलो आहे। काही लोकांना माहीत असेल माझ्या कवितेच्या माध्यमातून, पूर्वी आज मी कवी म्हणून आपल्यासमोर या ठिकाणी प्रस्तुत होत आहे, मात्र पूर्वी मी एक व्याख्याता म्हणून प्रसिद्ध होतो। खूप माझी व्याख्यानं गाजलेली आपल्याला माहीत आहेत की नाही मला काही कल्पना नाही, काही लोकांना माहीत असतील तर असतील। शिक्षणाचं महत्त्व असेल, स्त्री शिक्षणाचं महत्त्व असेल, मग त्या ठिकाणी व्यसनाच्या बाबतीत असतील, मग त्या ठिकाणी शिवचरित्र असेल, शिवरायांच्या जीवनावर मी खूप अशी मोठी व्याख्यानं दिलेली आहेत। माझा विषय असा होता शिवरायांचं स्वराज्य उभारण्यामध्ये मुस्लिमांचं योगदान। आता मी त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने मी व्याख्यानासाठी गेलो असताना मला लोकांनी खूप असा प्रतिसाद दिला। त्याच्या व्यतिरिक्त माझं PhD हे शिक्षणशास्त्रातून झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये मला तेही शिक्षणाच्या महत्त्वाच्या संदर्भामध्ये व्याख्यानं देत असताना मला खूप लोकांच्या या ठिकाणी अशा अपेक्षा वाढल्या। खरं पाहिलं तर हे माझं मोठेपण हे सांगणं मला योग्य नाहीये, कारण माझ्याबद्दल मी तसा असा माझा उद्देश नाहीये। मात्र माझ्याकडून दुसऱ्यांना काही प्रेरणा घेता येऊ शकते का, हा त्या पाठीमागचा मला उद्देश आपल्या समोर मला पटवून द्यायचा आहे। मी 11वी 12वीला शिकवत असताना मी बायोलॉजी विषय शिकवतो। मेडिकलला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी 720 मार्कातून 360 मार्काचं शिकवणी माझ्या हातामध्ये आहे, कारण बायोलॉजीला तेवढं वेटेज आहे 360 मार्काचं। मी ते शिकवतो आजही, गेले 26 वर्षापासून मी हे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करीत आहे मी या ठिकाणी। याच्याबरोबर मी आणखीन हे करत असताना या ठिकाणी नोकरी ही मी प्राध्यापिके पेशाची नोकरी माझा पोट भरण्यासाठी करतो। मात्र सामाजिक काम असतील, लोकांना कविता सादर करणे असतील, वेगवेगळ्या कवी संमेलनामध्ये मी हे लोकांचं मन आणि स्वतःचं मन प्रसन्न ठेवण्यासाठी मी हे काम करतो। समाजामध्ये आपण जगत असताना आपल्यावर सुद्धा समाजाची काही जबाबदारी आहे। मी मुस्लिम विकास परिषद महाराष्ट्राचा सचिव म्हणून काम केलेले आहे कित्येक वर्ष वैदाबाबीच्या नेतृत्वाखाली। माझे विषय होते आरक्षण आणि शिष्यवृत्तीच्या संदर्भामध्ये मुस्लिम समाजाला मिळवून देण्यासाठी मी हे प्रयत्न खूप केलेले आहे। मी एका राजकीय पक्षाचा महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी होतो, मराठवाड्याचा कोऑर्डिनेटर होतो। मात्र राजकारण मला थोडंसं बरोबर न वाटत असल्यामुळे मी राजकारणातल्या काही गोष्टी या ठिकाणी थोड्या क्षेत्रामध्ये
खूप लाडी लबाडी वस्तुस्थितीला न राहता आज आपल्याला माहित आहे कशा पद्धतीनं लोक या ठिकाणी वागतायत, कसं राहतायत, आणि आजकालचे पुढारी असतील, काही कार्यकर्ते असतील, त्यांच्यामध्ये कशा प्रकारचं मी थोडंसं व्यथित होऊन मी थोडासा त्याच्या बाजूला पडलेला आहे. साहित्यिक क्षेत्रामध्ये ओढ असल्यामुळे माझं जिद्दीचे पंख नावाचं काव्यसंग्रह गेल्या वर्षी प्रकाशित झालेला आहे. आणखीन एक काव्यसंग्रह उर्दू आणि हिंदी मिश्रित अशा प्रकारचा काव्यसंग्रह ते प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. मी या ठिकाणी आपल्यामध्ये या ठिकाणी काम करीत असताना सामाजिक प्रबोधनाची जाणीव मला असल्यामुळे, मी सामाजिक क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करीत असल्यामुळे मला लातूर जिल्हा जीवन गौरव पुरस्कार मला गेल्या वर्षीच मिळालेला आहे. अशा या क्षेत्रामध्ये काम करीत असताना मला आता माझा परिचय आपल्याला खूप असं द्यायचं माझा असं काही खूप मोठा उद्देश नाही आहे. आता मी आपल्याला या ठिकाणी माझ्या कवितेच्या माध्यमातून मी आपल्याला काही प्रबोधन असतील मी तुम्हाला या ठिकाणी करणार आहे. ते आपल्याला आता याच्यानंतरच्या आपल्याला या ठिकाणी माझ्या काव्याच्या माध्यमातून आपल्याला ते कळणार सुद्धा आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. मी ते सादर करणार आहे. मात्र तत्पूर्वी मला ग्रामीण मुस्लिम साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र शफीभाई बोर्डेकर यांनी जो कार्यक्रम आतापर्यंत जो घेतला, त्यांनी जे उपक्रम जे राबवलेले अतिशय प्रशंसनीय आहे आणि प्रेरणादायी आहे आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदनीय आहे. कारण त्याने सबंध महाराष्ट्रातली कलावंत साहित्यिक जोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मी पाहिलेलं आहे त्यांचं हे चळवळ 1 मे 2001 रोजी त्यांनी निर्माण केलेली चळवळ, आणि ह्या चळवळीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये संबंध असलेले साहित्यिक, विद्वान, साहित्याचे गाढे अभ्यासक अशा लोकांना त्यांनी एकत्रित करण्याचं काम करीत आहेत त्यांनी. आणि त्या माध्यमातून मला असं काहीतरी त्यांच्या कामामध्ये मला काहीतरी एक आशेचा किरण दिसला की त्यांनी अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये असे चांगले विद्वान असलेले मुस्लिम समाजातली एकत्र करून मग कवी असतील, लेखक असतील, व्याख्याते असतील, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळवून देणे, नवोदित असतील किंवा जुने असतील, या सर्वांना त्या ठिकाणी त्यांनी एकत्र आणण्याचं काम या माध्यमातून त्यांनी करत आहे. आणि मी त्यांना सांगितलेलं, त्यांना शब्द दिलेला मी, शफीभाई तुमचं अतिशय प्रशंसनीय काम आहे, तुमच्या कार्याला आमच्या शुभेच्छा तर आहेत, शुभेच्छेच्या बरोबर आमचं ज्या ठिकाणी आमची गरज तुम्हाला पडेल त्या ठिकाणी मी मदत करण्याची तयारी आम्ही या ठिकाणी दर्शवलेली आहे. मी हे या ठिकाणी तुमच्या समोर मी सादर करीत असताना मी आपल्याला माझ्या कविता या ठिकाणी तुम्हाला मी कवितेच्या माध्यमातून मी कविता सादर करणार आहेत. माझे काही विरोधी काही कविता आहेत, काही हास्य व्यंग असणाऱ्या कविता मी तुमच्या समोर सादर करणार आहे, आणि सामाजिक प्रबोधनपर सुद्धा त्या ठिकाणी कविता मी आपल्यासमोर सादर करणार आहे. ह्या कविता सादर करत असताना विनोदी कविता मी आपल्यासमोर या ठिकाणी सादर करण्याचा माझा उद्देश तोच आहे. आजचं जीवन आपलं ताणतणाव जीवन आहे. या ताणतणावाच्या जीवनामध्ये आपण जगत असताना माणसाच्या चेहऱ्यावरचं हास्य उडून गेलेलं आहे. आजचा माणूस पूर्वीच्या पेक्षा आधुनिक समजला जातो, भौतिक सुख सुविधा जास्त मिळालेल्या आहेत, तरी आजचा माणूस परेशान आहे. कारण एवढं ताणतणावामध्ये जीवन जगत असताना त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य येणं हे अत्यंत आवश्यक आहे. चेहऱ्यावरचं एक स्मित हास्य माणसाच्या संपूर्ण जीवन जगण्याच्या 10 मिनिटं जीवन वाढवतोय, आणि एक चेहऱ्यावरचा उदास माणसाच्या जीवन जगण्याचे 5 मिनिट कमी करतो. हे संशोधनाचं या ठिकाणी हे रिपोर्ट आहे, अहवाल आहे, या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. आता मी माझी पहिली कविता, हास्य व्यंग कविता मी आपल्या समोर सादर करणार आहे. त्या कवितेचं नाव आहे असे नाव होते पिक्चरचे. माझ्या कवितेचं नाव आहे असे नाव होते पिक्चरचे. आता ही कविता मी का लिहिली, कधी लिहिली, त्याला कारण आहे. कविता लिहिण्यासाठी काहीतरी कारण लागतं. कधीही कविता लिहा म्हणलं तर लिहिता येत नाही.
कुठेतरी एखादी घटना आहे, कोणता तरी प्रसंग आहे, हृदयाला स्पर्श करून गेल्यानंतर त्या ठिकाणी कवितेचा जन्म होतो. कविता सुंदर लिहिणे आणि कविता तीही व्यवस्थित सादर करणे, या दोन्ही कला आहेत. ज्या कवीने ह्या कला जमतात ते कवी नामवंत होतात, प्रख्यात होतात, असं माझं मत आहे. खूप कवितेच्या नियमावली आहेत, ते मी आपल्यासमोर या ठिकाणी आता तेवढं काही मी या ठिकाणी शेअर करणार नाही आपल्याला. मात्र ही माझी ही कविता, विनोदी कविता मी का लिहिली? कवी हे व्यंग हे स्वतःवरही करते, पत्नीवर करते, आपल्या लेकराबाळावर करते, कुणावरही करते. कवी हे त्याच्या मर्यादा नसतात व्यंगच्या, हे आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. आता मी माझ्या कवितेचं नाव आहे असे नाव होते पिक्चरचे. अशी मी का लिहिली कविता? बोलत बोलत माझ्या पत्नीने एकदा असं मला बोलली, मीही चित्रपटातल्या नटीपेक्षा कमी नाही. त्यावेळेस मला कविता सुचली. ज्यावेळेस मनाला पाहिजे त्यावेळेस पत्नीने असं कधी बोलली नाही. मात्र आता बोलावं म्हणजे एक कवीच्या समोर असं बोलल्यानंतर ती कविता कशी सुचते ते या ठिकाणी बघा. म्हणून या कवितेचं माझं हेडिंग असं या ठिकाणी आहे, असे नाव होते पिक्चरचे. मनात आले बायकोला पिक्चर घेऊन काढण्याचे, मनात आले बायकोला पिक्चर घेऊन काढण्याचे, बायकोने लाजून होकार दिला पिक्चर मध्ये काम करण्याचे. बायकोने विचारले नाव सांगा तुमच्या पिक्चरचे, बायकोने विचारले नाव सांगा तुमच्या पिक्चरचे. कसे बसे पूर्ण पिक्चर झाले एकदाचे, वेळ आली होती बायकोला पिक्चरचे नाव सांगण्याचे. तत्पूर्वी एक प्रसंग होता, बायकोला हळूहळू पाण्यात जाण्याचे. गेली म्हैस पाण्यात, असे नाव होते पिक्चरचे, असे नाव होते पिक्चरचे, असे नाव होते पिक्चरचे. धन्यवाद. ही कविता आपल्यासमोर मी या ठिकाणी सादर केलेला आहे. कवी हे आपल्या पत्नीवर व्यंग केलेलं आहे. लक्षात घ्या, व्यंग करणे हे सहज शक्य नाहीये असं कोणी समजता कामा नये, की जो कवी आपल्या पत्नीवर व्यंग करतो, त्याच्यावर विनोद करतो, तोच आपल्या पत्नीवर जास्त प्रेम करतो. हे लक्षात असावं आपलं. कारण हक्काची आणि आपली पत्नीच असते आणि हक्क आपण आपल्या पत्नीवरच गाजवतो, असा त्याचा अर्थ या ठिकाणी. त्याच्यानंतर आणखीन एक दुसरी कविता आहे. ती कविता अशी आहे या ठिकाणी, बाकी सगळे सुशिक्षित बेरोजगार आहेत. ही विनोदी कविता आहे. या विनोदी कवितेच्या माध्यमातून सामाजिक व्यथा मांडण्याचं मी काम करणार आहे. एकतर विनोदी व्हावा, दुसरं त्या ठिकाणी त्याच्याबरोबर समाजाची व्यथा लोकांना तेही कळावी, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. आपल्या देशामध्ये आपल्याला माहित आहे खूप दयनीय अवस्था आहे. सुशिक्षित बेरोजगारांच्या व्यथा आणि समस्या खूप भयानक आहेत. त्या व्यथा आणि त्यांच्या समस्या मी विनोदी पद्धतीने आपल्यासमोर या ठिकाणी सादर करणार आहे. त्या माझ्या कविता या ठिकाणी आता सांगितलं, नाव त्या कवितेचं आहे माझ्या बाकी सगळे सुशिक्षित बेरोजगार आहेत. देशामध्ये रोजगारांचे हाल आहेत, देशामध्ये रोजगारांचे हाल आहेत. सुशिक्षित बेरोजगारांचे तर बेहाल आहेत. देशामध्ये रोजगारांचे हाल आहेत, सुशिक्षित बेरोजगारांचे तर बेहाल आहेत. मला 4 अपत्य आहेत. त्यात 2 मुली 2 मुलं आहेत. पहिली मुलगी MSc PhD आहे, दुसरी मुलगी MSc BEd आहे. तिसरा मुलगा MA इंग्लिश डिस्टिंक्शन पास आहे. चौथा मात्र माझ्या श्रीमंत सासऱ्याचे दररोज पैसे चोर आहे. चौथा मुलगा मात्र माझ्या श्रीमंत सासऱ्याचे दररोज पैसे चोर आहे. माझ्या श्रीमंत सासऱ्याने मला ठणकावून सांगितलं, या चोर मुलाला तुम्ही घराबाहेर काढायचंय. माझ्या श्रीमंत सासऱ्याने मला ठणकावून सांगितलेलं आहे, या चोर मुलाला तुम्ही घराबाहेर काढायचंय.
माझ्या श्रीमंत सासऱ्याला मी नम्रपूर्वक सांगितलेलं आहे, तुम्ही दिलेला प्रस्ताव मला अजिबात मान्य होणार नाहीये, कारण माझ्या घरी तो एकटाच कमवत आहे, बाकी सगळे सुशिक्षित बेरोजगार आहेत, बाकी सगळे सुशिक्षित बेरोजगार आहेत, बाकी सगळे सुशिक्षित बेरोजगार आहेत, बाकी सगळे सुशिक्षित बेरोजगार आहेत. मित्र, मी आपल्या समोर विनोदी कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्या समोर आलेलो आहे. आणखीन केव्हाही मला आणखीन दुसरे सुद्धा कविता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रसंगाच्या वेगवेगळ्या घटनांच्या या ठिकाणी मी तुमच्या समोर सादर करणार आहे. विनोदी कवितांचा खूप एक तास आपल्याला त्यांच्यावर आपल्याला सुद्धा कविता सांगता येईल. हे कविता स्वतःच्या माझे, मी दुसऱ्याच्या कविता मी सादर करीत नाही, कारण स्वतःचं भांडवल असल्यानंतर दुसऱ्याचा काही विषय नाही. मात्र आता हे विनोद हास्य हे संपलं आता या ठिकाणी. आता ह्याच्यानंतर तुम्ही इथून गेल्यानंतर तुम्ही आता थोडंसं प्रफुल्लित वातावरणामध्ये आणण्यासाठी मी तुम्हाला ह्या कविता मी ऐकवल्या. तुमचं मूळ हे ऐकण्यासाठी चांगलं व्हावं या उद्देश या पाठीमागचा असा होता माझा. आता इथून गेल्यानंतर तुम्ही माझ्याकडून इथून जर गेल्यानंतर तुम्हाला माझ्याकडून काहीतरी शिदुरी मिळावं लागेल, काहीतरी तुम्हाला माझ्याकडून शिकून जावं लागेल की बाबा सरांनी कविता सादर केल्या, काहीतरी आम्हाला त्यांच्याकडून बोध घेता आलं. अशा प्रकारच्या काही तुम्हाला मी या ठिकाणी कविता मी या ठिकाणी सादर करणार आहे. आता माझं या ठिकाणी एक काव्य, आता तुमच्यासमोर मी एक काव्य गीत मी सादर करणार आहे वेगवेगळ्या रूपाने त्या ठिकाणी. आता काव्य गीताचं, माझ्या काव्य गीताचं नाव आहे माझा राघू बाप. लक्षात घ्या, माझा राघू बाप ही कविता माझी किंवा हे काव्यगीत हे माझ्या बापावर आहे. 29 एप्रिल 2020 रोजी माझ्या बापाचं निधन झालं. त्यावेळेस माझ्या मनामध्ये भावना दाटून आल्या. त्या प्रसंगी मी या ठिकाणी हे काव्यगीताची रचना मी केलेली आहे. कारण आपल्याला माहित आहे, खूप कवींनी आईवर कविता केलेली आहे, खूप साहित्यिकांनी आईवर लिखाण केलेलं आहे, बापावर कोणी केलेलं नाही. केलं असेल तर फार क्वचितच, बापावर कोणी केलं असेल तर खूप क्वचितच केलेलं आहे. आपल्याला माहित असेल, साने गुरुजींनी सुद्धा श्यामच्या आईवर लिखाण केलेलं आहे, श्यामच्या बापावर केलेलं नाही. आमचाही असाच बाप. आई आमची खूप मायाळू होती, प्रेमळ होती. आम्ही काही चुका केलं तर आमची आई आम्हाला सांभाळून घ्यायची. बाप मात्र, आम्ही जर काही गुन्हा केला असेल तर आम्हाला रागवायचं. आम्हाला बाप रागवायचं, वेळ प्रसंगी झपकी सुद्धा द्यायचं. आमचा बाप आम्हाला खिळू देत नव्हता, कारण आम्हाला आमच्या बापाचं त्यावेळेस आम्हाला वाईट वाटायचं, कारण बाप आम्हाला खिळू देत नाही. मात्र आम्ही कधी ओळखलं नाही, बाप आम्हाला खेळू देत नाही, बाहेर फिरू देत नाही. त्याचं कारण काय तर माझी लेकरं शिकून शहाणी व्हावेत, माझी लेकरं कॉलेजला जावे, शाळेला जावेत, माझी लेकरं शिकून शहाणी, हे आम्हाला त्याच्यातलं कळलं नाही. कारण आमची तेवढी मानसिकता त्यावेळेची नव्हती, आम्ही बुद्धिमत्ता नव्हती. आम्ही काही चुका जरी करून आलो, आम्ही जरी तसे काही चुका जर करून आलो त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आई आम्हाला माफ करायची. आई आम्हाला रागवायची सुद्धा नाही. आई आम्हाला त्या ठिकाणी रागवायची सुद्धा नाही. का रागवायची नाही? की आईची माया खूप होती. मात्र वडील रागवायचे, त्या रागामध्ये वडिलांचं प्रेम आम्हाला दिसून येत नव्हतं. वडील 4 पैसे कमवून आले की आमचा विषय मिटला. आम्ही कधी नाही विचार केला की आमच्या बापानं काय कसं आणलेलं आहे, किती कष्टानं आणलेलं आहे, त्याचा कधी आम्ही विचार केला नाही. वडिलांना काही दुःख झालं असेल तर आईलाही जर दुःख झालं तर आई रडून, डोळ्यात अश्रू काढून आपल्या भावना व्यक्त करत होती. पण वडिलांना काही दुःख झालं तर वडिलांना रडता येत नव्हतं ना, कारण ते पुरुष होते. ज्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी कळायला लागलं बापाची किंमत काय आहे, तर आम्ही त्यावेळेस समजून घेतलो. बापाला आम्ही कधी एखाद्या वेळी उलटही बोललं असेल तर बापांनी, आम्ही ज्यावेळेस वयाच्या तारुण्यामध्ये येत असताना आम्ही बापांना कधी उलटं बोललं असेल तर बाप शेतात जाऊन झाडाखाली बसून स्तब्ध राहायचं. त्या ठिकाणी एक शब्द सुद्धा कोणाला बोलायचं नाही. मग त्यावेळेस बापाला कोणाला सांगता येत नव्हतं. आम्ही बापाला उलटं बोललेलं किंवा आणखीन बापाबद्दल आम्ही काही थोडंसं वेगळं वागलेलं त्या ठिकाणी बापाला रडता येत नव्हतं. आई रडून आपली भावना व्यक्त करत होती, पण बापाला ते करता येत नव्हतं ना. मात्र अशाच माध्यमातून बापाच्या भावना आम्ही ओळखून घेतल्या. आणि ज्यावेळेस 29 एप्रिल 2020 रोजी माझ्या बापाचं निधन झालं, त्यावेळेस माझ्या मनामध्ये भावना दाटून आल्या. त्यावेळेस हे काव्य गीताची रचना झाली. आता मी सादर करणार आहे.
ही रचना पूर्ण ग्रामीण भागातली आहे. शब्द पूर्ण ग्रामीण आहे. शब्दांचं या ठिकाणी उदाहरणार्थ एखादा शेळ्या मेंढ्या हाकणारा मुलगा आहे, आपल्या बापावर खूप प्रेम करतो आणि ज्यावेळेस त्याचा बाप मेल्यानंतर त्याच्या भावना काय व्यक्त होतात, कशा पद्धतीने तो ग्रामीण भाषेतून आपल्या बापाला प्रेम त्या ठिकाणी तो दाखवतो, हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. म्हणून 29 एप्रिल 2020 रोजी माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर मी हे काव्य गीताची रचना केली. ते निश्चितच मला असं वाटतं की माझ्या वडिलांच्या असणाऱ्या जी भावना आपल्या सर्वांची असू शकतील, वेगवेगळ्या पद्धतीचे असतील, असं मला या ठिकाणी असं वाटतं. असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. बघा, माझं काव्य गीत आहे माझा राघू बाप. मला जन्म देणारा माझा बाप, मला जन्म देणारा माझा बाप, निघून गेला र. मला जन्म देणारा माझा बाप, निघून गेला र. एका क्षणात माझा राघू उडून गेला र. आता माझ्या राघूची फक्त आठवण येईल, फक्त आठवण राहील. मला जन्म देणारा माझा बाप आता निघून गेला र. एका क्षणात माझा राघू उडून गेला र. माझ्या राघूची फक्त आठवण येईल, फक्त आठवण राहील. बऱ्याच दिवसाची संगत रात, बऱ्याच दिवसाची संगत रात, विझून गेली आता दिव्याची वात. बऱ्याच दिवसाची संगत रात, विझून गेली आता दिव्याची वात. राघू बाप, राघू बाप माझी मैना माय, राघू बाप माझी मैना माय. आठवणीची आता ती भयान राती, भयान राती, भयान रात. तुझ्या नावाचं केलं मी बोलबाल. लक्षात घ्या, हे शब्द लिहित असताना माझं पूर्ण नाव, मी प्राध्यापक डॉक्टर सय्यद अकबर असं माझं पूर्ण नाव होतं. मात्र माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी कवी डॉक्टर अकबर लाला, अकबरला हे शब्द माझ्या बापाचं नाव यावं म्हणून मी हे प्रयत्न केलेले त्या ठिकाणी. मी याला कोणी टोपण नावानं मला जर ओळखत असतील तर कवी डॉक्टर अकबर लाला मी असं सांगतो त्या ठिकाणी. मात्र डिटेल माझं नाव मी पूर्ण आहे ते सांगितलं. माझ्या बापाच्या नावाचं मी कसं उदं केलं हे मी या ठिकाणी. तुझ्या नावाचं केलं मी बोलबाल, तुझ्या नावाला घेऊन मी मिरवीत फिरीन. आठवण तुझी आल्यावर, आठवण तुझी आल्यावर, हात माय मैनाच्या तोंडी मी फिरवीन, हात माय मैनाच्या तोंडी मी फिरवीन. भरल्या डोळ्यानं पाहीन, भरल्या डोळ्यानं पाहीन, तुझ्या फोटोला तार. मला जन्म देणारा माझा बाप आता निघून गेला र. एका क्षणात माझा राघू उडून गेला र. आता माझ्या राघूची फक्त आठवण येईल, फक्त आठवण राहील. घरात येता माझा राघू बाप, घरात येता माझा राघू बाप, जीव आनंदी होईल. घरात येता माझा राघू बाप, जीव आनंदी होईल. जीवाला जीव देणारा माझा बाप आता कुठे दिसेल र, आता कुठे दिसेल र. भरल्या डोळ्यानं पाहीन तुझ्या फोटोला तार. भोळ्या मनाचा माझा बाप रूप डोळ्यात दिसेल. भोळ्या मनाचा माझा बाप
रूप डोळ्यात दिसेल भोळ्या मनाचा माझा बाप, रूप डोळ्यात दिसेल रागवत तू स्वर्गात सुखान रा, रागवत तू स्वर्गात सुखान रा, आठवण माझी आल्यावर स्वप्नात येऊन जा, रागवत तू स्वर्गात सुखान रा, आठवण माझी आल्यावर स्वप्नात येऊन जा, भरला डोळ्यानं पाहीन तुझ्या फोटोला तार, भरला डोळ्यानं पाहीन तुझ्या फोटोला तार, मला जन्म देणारा माझा बाप आता निघून गेला र, एका क्षणात माझा रागू उडून गेला र, एका क्षणात माझा रागू उडून गेला र, रागवत तुझी आठवण येईल, रागवत तू स्वर्गात सुखान रा, आठवण माझी आल्यावर स्वप्नात येऊन जा, भरल्या डोळ्यानं पाहीन तुझ्या फोटोला तार, भरल्या डोळ्यानं पाहीन तुझ्या फोटोला तार, भरल्या डोळ्यानं पाहीन तुझ्या फोटोला तार. धन्यवाद मित्रो. आपल्यासमोर मी माझी व्यथा मांडणारी माझ्या वडिलांच्या संदर्भातली मी कविता आपल्यासमोर सादर केली. मला आलेल्या माझ्या भावना, माझ्या वडिलांचं दुःख मला आवरलं नाही म्हणून मी आपल्याबरोबर शेअर केलं. दुसरी एक कविता आहे मित्रो, ते कविता अशी आहे, झाले जीवनाचे वाळवंट. ही सुद्धा एक अशीच कविता आहे. ही घडलेल्या घटनेवर अवलंबून आहे. माझ्या गावात घडलेली घटना आहे की कवितेचं नाव झाले जीवनाचे वाळवंट. कशी घटना होती ही, याची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. माझ्या गावामध्ये एका वृद्धाश्रममध्ये एक नामांकित डॉक्टर वृद्धाश्रममध्ये आलो होतो. काय होतं त्याची अवस्था की तो डॉक्टर एवढा चांगला डॉक्टर होता की तो बाल रोग तज्ञ डॉक्टर होता. त्याच्याकडे पैशाची कमतरता नव्हती. त्याची लेकरं शिकून त्यानं शहाणे केलं, परंतु ज्यावेळेस मृत्यूच्या समयी त्याचे लेकरं त्याच्या जवळ येऊ शकले नाही, त्याला वृद्धाश्रमामध्ये एकटंच ते मरावं लागलं. ही घडलेली घटना आहे आणि संबंध महाराष्ट्रामध्ये हे बातम्यामधून व्हायरल झाली. माझ्या हृदयाला ते स्पर्श केलं म्हणून मी ती कविता त्याच्यावर तयार केली. मला असं वाटतं की आजचा माणूस विज्ञानाच्या युगामध्ये फार मोठा झाला. आज चंद्रावर जात आहेत, मंगळावर जात आहेत, परंतु कुठेतरी मला असं वाटतं की आपल्या जन्मदात्या आई वडिलांना कुठेतरी ही पिढी विसरते की काय. मला असं वाटतं की जेवढी माणसं शिकलेली आहेत तेवढी माणसं मला कुठेतरी हुकल्यासारखं असं वाटत आहेत. म्हणून हे डॉक्टरवर घडलेली घटना मला असं वाटतं की कधी कधी कमी शिकलेली माणसं चांगली बनावची वेळ येते काय की असं मला वाटतं ते. आणि अशा या माध्यमातून आपण आणि याची पिढी जर असं जर करत असेल तर त्याच्याकडून आपण काय बोध घ्यायचा त्यांच्याकडून. खूप तुम्ही श्रीमंत आहात हो, तुमच्याकडे खूप पैसा आहे, संपत्ती आहे, तुमच्याकडे खूप श्रद्धा आहे, प्रतिष्ठा आहे. तुमचे आई वडील तुमच्या जर बरोबर नसतील तर त्याला कोण मातीमोल विचारणार, त्याला काय किंमत आहे त्याला. मला असं वाटतं की जी माणसं आपल्या आई वडिलांचे राहू शकले नाही
ती माणसं कोणाची राहू शकत नाही, हे माझं त्याच्यावर ठाम मत आहे. म्हणून आपल्या सर्वांना सांगतो की या माध्यमातून सांगतो की जी माणसं आपल्या आई वडिलांची सेवा करत नाहीत ना, त्या लोकांपासून सावध राहा, 2 हात लांब राहा. कारण ही माणसं आपल्या उपयोगीची नाहीत. जे आई वडिलांचे जन्मदात्यांचे होऊ शकले नाही, तुमचे आमचे काय होणार, असा त्याचा अर्थ. म्हणून माझ्या गावामध्ये एका डॉक्टरवर घडलेली घटना आहे, त्याच्यावर मी ही कविता तयार केलेली आहे. झाले जीवनाचे वाळवंट. डॉक्टर तुमचे दुःख पाहुनी मन माझे सुन्न झाले. डॉक्टर तुमचे दुःख पाहुनी मन माझे सुन्न झाले. बालरोग तज्ञ राहून तुम्ही लाखो बालकांचे प्राण वाचविले. डॉक्टर तुमचे दुःख पाहुनी मन माझे सुन्न झाले. बालरोग तज्ञ राहून तुम्ही लाखो बालकांचे प्राण वाचविले. आपल्या मुला मुलींना जीव लावून तुम्ही शिकून डॉक्टर बनविले. अशी वेळ तुमच्यावर येईल असे मला कधी नाही वाटले. अशी वेळ तुमच्यावर येईल असे कधी नाही वाटले. डॉक्टर मुलगा डॉक्टर मुलगी व्यवसायानिमित्त अमेरिकेत स्थायिक झाले. डॉक्टर मुलगा डॉक्टर मुलगी व्यवसायानिमित्त अमेरिकेत स्थायिक झाले. 4 वर्षापूर्वी झालेल्या आपल्या आईच्या अंत्यविधीलाही नाही आले. 4 वर्षापूर्वी झालेल्या आपल्या आईच्या अंत्यविधीलाही नाही आले. पत्नीच्या निधनानंतर वडील डॉक्टर. पत्नीच्या निधनानंतर वडील डॉक्टर वृद्धाश्रमात राहायला गेले. पत्नीच्या निधनानंतर वडील डॉक्टर वृद्धाश्रमात राहायला गेले. नुकतेच त्यांचेही वृद्धापकाळाने निधन झाले. नुकतेच त्यांचेही वृद्धापकाळाने निधन झाले. दुःखद घटना अमेरिकेतील त्यांच्या मुला मुलींना फोनवरून कळविले. दुःखद घटना अमेरिकेतील त्यांच्या मुला मुलींना फोनवरून कळविले. आमचे काही ऑब्जेक्शन नाही. आमचे काही ऑब्जेक्शन नाही. अंतविधी उरकून टाका असे उत्तर त्यांनी दिले. आमचे काही ऑब्जेक्शन नाही. अंतविधी उरकून टाका असे उत्तर त्यांनी दिले. माझ्याच गावातील वृद्धाश्रमात घडली आहे ही घटना. माझ्याच गावातील वृद्धाश्रमात घडली आहे ही घटना. हे ऐकून माझ्या हृदयाचे थरकाप उडाले. हे ऐकून माझ्या हृदयाचे थरकाप उडाले. अनंत छिद्रे पडिली हृदयाला माणूस म्हणून मला लाज वाटले. अनंत छिद्रे पडिली हृदयाला माणूस म्हणून मला लाज वाटले. उच्च शिक्षित माणसांचेही असे कसे हृदय कठोर झाले. उच्च शिक्षित माणसांचेही असे कसे हृदय कठोर झाले. म्हटले जाते मुलापेक्षा मुलगी बरी. म्हटले जाते मुलापेक्षा मुलगी बरी. पण तिच्या सुद्धा एवढा कठोरपणा कुठून आले. त्याच्या सुद्धा एवढा कठोरपणा कुठून आले. राक्षस बनून मानव जातीला काळीमा फासले. राक्षस बनून मानव जातीला काळीमा फासले. आपल्याच मुलामुलीकडून झाले जीवनाचे वाळवंट. 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 धन्यवाद मित्रो. आणखीन एक कविता तुमच्यासमोर मी या ठिकाणी सादर करणार आहे. आणखीन खूप कविता आहेत. कविता तुम्हाला सादरीकरणामध्ये मी तुम्हाला कुठे कमी पडणार नाही. तुम्हाला माझ्याकडून काहीतरी शिकायला मिळेल हे मी निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी प्रबोधनपर माझ्या कविता या ठिकाणी सादर करतो. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा झाला. शिक्षकांच्या व्यथा मांडणारी एक कविता आहे कारण मी एक शिक्षक आहे. शिक्षकांच्या व्यथाच्या संदर्भामध्ये मी आपल्यासमोर सांगतो. खरं तर मी शिक्षक नावाची माझी ही कविता आहे, मी आता तुमच्यासमोर सादर करणार आहे. मात्र ही कविता शिक्षकी पेशा हा नोकरी नाही आणि शिक्षकी पेशा हा व्यवसाय तर नाहीच नाही. माझं असं मत आहे, जे शिक्षक
आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या लेकरं समजून शिकवतात, तळमळीने शिकवतो, तो खरा शिक्षक आहे. माझ्या या ठिकाणी ज्या शिक्षकाने प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे, माझं असं मत आहे, त्याला स्वर्गाची कल्पना त्या ठिकाणी स्वर्ग निश्चितच मिळेल. जर त्या शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्याशी बैमानी केली तर ज्ञान देण्यामध्ये विद्यार्थ्यांना, तर त्याला नरकाशिवाय पर्याय राहणार नाही, माझं ठाम मत आहे. मित्रहो, समाजामध्ये खूप वेगवेगळ्या पेशाची लोक आहेत, शिक्षकांपेक्षा खूप मोठे मोठे पद आहेत. मात्र लक्षात ठेवा, ते रिटायर झाल्यानंतर त्यांची किंमत तेवढी कोणी विचारत नाही तर त्यांना. मात्र शिक्षक रिटायर जर झाला तर शिक्षकाला आजही नम्रपूर्वक त्या ठिकाणी समाजामध्ये स्थान दिला जातो, हे मी आवर्जून या ठिकाणी सांगतो. माझ्या माहितीनुसार शिक्षक हा सर्व गुण संपन्न असायलाच पाहिजे, तर समाजाच्या अपेक्षा आहेत. ठीक आहे, तुमच्या काही व्यथा असतील शिक्षकांच्या, मी मान्य करतो. मात्र शिक्षक हा चांगला, कारण शिक्षक हा समाजाला घडवणार आहे, पूर्ण प्रत्येक घटकाला घडवणारा शिक्षकच आहे, कारण समाजाला त्याच्याकडून अपेक्षा आहेत. म्हणून मी ही कविता तुमच्या समोर सांगण्यासाठी उपस्थित झालो. त्या कवितेचं नाव आहे माझ्या मी शिक्षक. मी जाणतो शिक्षकाला, मी मानतो शिक्षकाला, मी पण शिक्षक आहे याचे सार्थ अभिमान आहे मला. मी जाणतो शिक्षकाला, मी मानतो शिक्षकाला, शिक्षकावर माझा, मी जाणतो शिक्षकाला, मी मानतो शिक्षकाला, मी पण एक शिक्षक आहे याचे अभिमान आहे मला. माझे भाग्य मी शिक्षक आहे, मी सुदैय मी शिक्षक आहे. शिक्षक समाजाचा शिल्पकार आहे, अशी शिक्षकाची ख्याती आहे. मी मोठा नाही, शिक्षक पण मोठा नाही, माझा शिक्षकी पेशा मोठा आहे, कारण समाजाला शिक्षकाकडून चांगल्या अपेक्षा आहे. शिक्षक हे आदर्श गुरु साक्षात परब्रह्मा आहे. शिक्षक हे आदर्श गुरु साक्षात परब्रह्मा आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांचे ज्ञान भांडार आहे. शिक्षक हा समाजामध्ये आदर्श संस्कार घडवणारा आहे. अशी समाजामध्ये शिक्षकाची ख्याती आहे. कामे अधिक आहेत, पगार तुटपुंजा आहे. जरी असे असले तरी समाजाला आमच्याकडून चांगल्या अपेक्षा आहेत. जरी असे असले तरी समाजाला आमच्याकडून चांगल्या अपेक्षा आहेत. म्हणून मला शिक्षक असल्याचा सार्थ अभिमान आहे. मला शिक्षक असल्याचा सार्थ अभिमान आहे. मला मान्य आहे शिक्षणाचा दर्जा घसरलेला आहे. मला मान्य आहे शिक्षणाचा दर्जा घसरलेला आहे. याला शिक्षकच नसून देशातला राजकारणाची यामध्ये ढवळाढवळ आहे. म्हणून शिक्षणाचा दर्जा घसरलेला आहे, असं माझं ठाम मत आहे. असे माझे ठाम मत आहे. शिक्षण क्षेत्रात सर्वात जास्त भ्रष्टाचार आहे. शिक्षण क्षेत्रात सर्वात जास्त भ्रष्टाचार आहे. या भ्रष्टाचारामध्ये शिक्षक सोडून बाकी सगळे अडकलेले आहेत. यामध्ये शिक्षक सोडून बाकी सगळे अडकलेले आहेत. असे माझे ठाम मत आहे. असे माझे ठाम मत आहे. शिक्षक काही राजा नाही. शिक्षक काही राजा नाही, राजा बनवणारा मात्र शिक्षक आहे. समाजातील प्रत्येक घटकाला घडवणाराही शिक्षकच आहे. समाजातील प्रत्येक घटकाला घडवणारा शिक्षकच आहे, असे मला ठाम सांगायचे आहे. आजचा शिक्षक लाचार आहे, बेबस आहे. त्याचे प्रश्न वरचेवर सुटण्याच्या ऐवजी त्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. त्याला त्यांच्या शिक्षक संघटना जबाबदार आहेत. शिक्षक संघटनेतील पदाधिकारी स्वतःची कामं करण्यासाठी वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यातच आपला वेळ घालत आहेत. म्हणून आजचा शिक्षक व्यथित आहे. आज असेही घडत आहे.
आज असेही घडत आहे, शिक्षकाला वर्षानुवर्ष बिनपगारी कामे करावं लागत आहे. आज असेही घडत आहे, शिक्षकाला विनानुदान तत्वावर बिनपगारी कामे करावी लागत आहेत. त्यामुळे त्यांचे संसार उद्ध्वस्त होत चालले आहे. त्यामुळे त्यांचे संसार उद्ध्वस्त होत चाललेले आहे. गुरुला गुरासारखे वागवलं जात आहे. म्हणून हे आपल्या देशाचा अपमान आहे. म्हणून आपल्या या देशाचे अपमान आहे. काही असेही घडत आहे, अनुदान शाळेवरच्या शिक्षकांचं त्यांचे संस्था चालक निवडणुकीत उभारतायत म्हणून त्यांच्याकडून त्यांच्या पतसंस्थेतून 4-4, 5-5 लाखाचे कर्ज उचलून घेत आहेत आणि ते शिक्षकांना फेडावं लागत आहे. हे आपल्या देशाचे अपमान आहे. हे आपल्या देशाला अपमान आहे. गुरुला गुरासारखे वागवलं जात आहे. म्हणून याचं मला दुःख आहे. याचं मला दुःख आहे. जरी असे असले तरी मला परमेश्वराला एकच प्रार्थना आहे. जरी असले तरी परमेश्वराला मी एकही मागणार आहे. जरी असे असले तरी परमेश्वराला मी काही मागणार आहे. जरी दिले त्याने मला जन्मोजन्मी शिक्षकी पेशाच मागणार आहे. जन्मोजन्मी मी शिक्षकी पेशाच मागणार आहे. जन्मोजन्मी माझा शिक्षकी पेशाच मागणार आहे. जन्मोजन्मी माझा शिक्षकी पेशाच मागणार आहे. जन्मोजन्मी शिक्षकी पेशाच मागणार आहे. धन्यवाद मित्रहो. आपण सर्वांनी आता माझ्या मराठी कविता आपण ऐकून घेतलं. काही विनोदी होत्या, काव्यगीत होतं, काही प्रबोधनपर कविता होता. आता मी तुम्हाला इथून माझ्या उर्दूच्या कविता मी या ठिकाणी तुमच्यासमोर सादर करणार आहे. मी तुम्हाला या ठिकाणी आता मराठी सोडून मी तुम्हाला या ठिकाणी उर्दूमधून मी तुम्हाला माझी कविता या ठिकाणी तुमच्यासमोर सादर करणार आहे. माझ्या कवितेचं नाव आहे मेरा प्यारा भारत महान. मेरा प्यारा भारत महान. मित्रों, आता थोडंसं मराठी बोलण्यापेक्षा मी थोडंसं उर्दू में बोलता तुम्हारा. देखिए, मुझे कहना यह है कि ये कविते के जरिए से मैं ये दिखाना चाहता हूं कि हमारी देशभक्ति होनी चाहिए. हमारी देशभक्ति देख के दुनिया हमारी देशभक्ति को देख के हिल जानी चाहिए. देशभक्ति के अंदर कोई कॉम्प्रोमाइज नहीं होना चाहिए, क्योंकि देश बचेगा तो हम बचेंगे. देश बचेगा तो हमारा मजहब बचेगा. देश बचेगा तो हमारा परिवार बचेगा. देश बचेगा तो हमारी मोहब्बत एक जान रह सकेगी. हमारे देश को बचाने के लिए हमको ये काम करना चाहिए. इसलिए मैंने ये अपनी नज़म मैंने जो बनाई है, ये मेरा प्यारा भारत महान. ये मेरे नज़म का नाम है, ये मेरा प्यारा भारत महान. 15 अगस्त 1947 को हमारे देश को मिली आजादी. 15 अगस्त 1947 को हमारे देश को मिली आजादी. हमारे देश की आजादी हमारी शान, उस पर हमको अभिमान. ये मेरा प्यारा भारत महान. ये मेरा प्यारा भारत महान. ये मेरा प्यारा भारत महान. हमारा देश है हमारी पहचान. हमारा देश है हमारी पहचान. यहां का लहराता हुआ तिरंगा हमारी शान. यहां का लहराता हुआ तिरंगा हमारी शान. उस पे हम कुर्बान. ये मेरा प्यारा भारत महान. 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 हम नहीं भूल सकते यहां के खेत और खलियान. हम नहीं भूल सकते यहां के हमारे खेत और खलियान. हमें बहुत अजीज हमारा जन्म स्थान. इसी का नाम है हिंदुस्तान. ये मेरा प्यारा भारत महान. 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 हमारे देश के डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर हमारी शान. हमारे देश के डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर हमारी शान, जिन्होंने लिखा हमारा देश का संविधान. ये मेरा प्यारा भारत महान. 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 वतन के खातिर अंग्रेजों से लड़कर जिन्होंने फांसी पर चढ़कर दी है अपनी जान, वो है हमारे देश के अशफाक उल्लाह खान. ये मेरा प्यारा भारत महान. ये मेरा प्यारा भारत महान. ये मेरा प्यारा भारत महान. हमारे देश के वो सीधे साधे, हमारे देश के वो सीधे साधे
धोती वाले, महात्मा गांधी हमारी आन बान शान, जिन्होंने अंग्रेजों की 150 साल की हुकूमत को उखाड़ कर फेंक देने में दिया है योगदान। ये मेरा प्यारा भारत महान, ये मेरा प्यारा भारत महान, ये मेरा प्यारा भारत महान, ये मेरा प्यारा भारत महान। हमारे देश के लिए जिन्होंने दी अपनी जान, वो है हमारे देश के शेर हिंद टीपू सुल्तान। ये मेरा प्यारा भारत महान, ये मेरा प्यारा भारत महान, ये मेरा प्यारा भारत महान, ये मेरा प्यारा भारत महान। दुनिया में वाहिद एक मुल्क है हिंदुस्तान, दुनिया में वाहिद एक मुल्क है हिंदुस्तान, जहां पर सब मजहब के लोग मिलजुल कर रहते हैं, एक जान। ये मेरा प्यारा भारत महान, ये मेरा प्यारा भारत महान, ये मेरा प्यारा भारत महान। हमारे देश के वो वीर भगत सिंह, जिन्होंने हमारे लिए, हमारे देश के लिए फांसी पर चढ़कर दी है अपनी जान। हम नहीं भूल सकते उनका एहसान। ये मेरा प्यारा भारत महान, ये मेरा प्यारा भारत महान, ये मेरा प्यारा भारत महान, ये मेरा प्यारा भारत महान। हमारे देश की मिट्टी में मिला है खून, हमारे देश की मिट्टी में मिला है खून, सब शहीदों का एक समान। हमारे देश की मिट्टी में मिला है खून, सब शहीदों का एक समान। ये मेरा प्यारा भारत महान, 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 ये मेरा प्यारा भारत महान। हमारे देश की शेर दिल एक इंसान जैसी वो तस्वीर, हमारे देश की शेर दिल एक इंसान जैसी वो तस्वीर, कश्मीर से कन्याकुमारी तक वो पूरा हिंदुस्तान, जहां पर दुनिया का 7वां अजूबा ताजमहल है अलीशान। ये मेरा प्यारा भारत महान, 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 ये मेरा प्यारा भारत महान। हमारे देश के वो मिसाइल मैन, जिन्होंने 2020 तक, हमारे देश के वो मिसाइल मैन जिन्होंने 2020 तक भारत को दुनिया में महासत्ता बनाने का देखा है ख्वाब, वो है हमारे देश के भारत रत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम। हम उनके राष्ट्रभक्ति को करते हैं सलाम। ये मेरा प्यारा भारत महान, ये मेरा प्यारा भारत महान, ये मेरा प्यारा भारत महान। वतन परस्ती हमारा आधा ईमान, मोहब्बत हो वतन से हमें सिखाता इस्लाम। मरने के बाद हमारे ही खून से हमारे सीने पर लिख देना, ये मेरा प्यारा भारत महान, 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 ये मेरा प्यारा भारत महान। मेरे भाई बुजुर्गों दोस्तों, मैं आपके सामने और एक नज़म आपको सुनाना चाहता हूँ। और मेरी नज़म ऐसी है कि वो नज़म आपके सामने मैं सुनाना चाहूँगा कि वो नज़म का नाम है अल्लाह बहुत मसरूफ़ है। वो नज़म का नाम है अल्लाह बहुत मसरूफ़ है। मसरूफ़ इसका मतलब अल्लाह बहुत बिजी, उर्दू अल्फाज है ये मसरूफ़, बिजी। मराठी में उसको कहेंगे कामात खूब व्यस्त असलेला। लेकिन अल्लाह बिजी नहीं होते, लेकिन मैंने ये अल्फाज इसलिए इस्तेमाल किया है, कुछ लोग कुछ भी होगा तो अल्लाह चाहे तो ये हो सकता है बोले। कुछ लोग परीक्षा न दे के भी बात करते हैं या पढ़ाई नहीं करके परीक्षा देते हैं, तो वो कहते हैं कि अल्लाह चाहे तो हम पास होंगे। भाई अल्लाह ऐसा नहीं पास करते, उसको पढ़ाई करना पड़ेगा, उसको मेहनत करनी पड़ेगी। ये अल्लाह ने सिस्टम दिया है। अगर बीमार हो जाएं तो हमको दवाखाने को जाना पड़ेगा, डॉक्टर के पास जाना पड़ेगा। वो अल्लाह ताला ने वो डॉक्टर के पास वो दवा में शिफा रखी है, वहां जाने के बाद हमारी बीमारी कम होगी। तो ये हमने ये समझना है, अल्लाह को याद करने का जो मसला है तो आंख खोल के याद करना है। ऐसे लोगों के ऊपर मैंने अपना ऑब्जेक्शन लिया है और मैंने ऐसा कहा है कि अल्लाह बहुत मसरूफ है। देखिए, इसके ऊपर से मैं क्या कहना चाहूंगा कि अल्लाह कहां है? लोगों की खिदमत में है,
अल्लाह को ढूंढते जाएंगे तो तुम्हें ऐसा कहीं भी नहीं मिलेगा, लेकिन खिदमत खल्क, लोगों की खिदमत करने में ही अल्लाह की हमको दीदार हो सकते हैं, ऐसा मुझे कहना है। उसके ज़रिए से मैं आपके सामने ये सुनाना चाहूँगा, अल्लाह बहुत मसरूफ़ है, मेहरबानी करके उसको मिलने को मत जाओ। अल्लाह बहुत मसरूफ़ है, मेहरबानी करके उसको मिलने को मत जाओ। अगर जाना है तो मस्जिद में जाओ, वो तुम्हें वहाँ ज़रूर मिलेगा। मस्जिदों में नमाजियों की वो इबादत सुनते बैठा है। अल्लाह बहुत मसरूफ़ है, मेहरबानी करके उसको मिलने को मत जाओ। अल्लाह बहुत मसरूफ़ है, मेहरबानी करके उसको मिलने को मत जाओ। अगर जाना है मक्का मदीना जाओ, अगर हालात हैं तो। अगर जाना है तो मक्का मदीना जाओ, वो तुम्हें वहां जरूर मिलेगा। मक्का मदीने में हाजियों का दिल बहलाते हुए बैठा है। अल्लाह बहुत मसरूफ़ है, मेहरबानी करके उसको मिलने को मत जाओ। अल्लाह बहुत मसरूफ़ है, मेहरबानी करके उसको मिलने को मत जाओ। अगर जाना है तो अल्लाह के राह में जाओ, वो तुम्हें वह जरूर मिलेगा। अल्लाह के राह में जाने वालों के जान माल की हिफाजत करते बैठा है। अल्लाह बहुत मसरूफ़ है, मेहरबानी करके उसको मिलने को मत जाओ। अल्लाह बहुत मसरूफ़ है, मेहरबानी करके उसको मिलने को मत जाओ। अगर जाना है तो उन गरीबों के पास जाओ, वो तुम्हें वहां जरूर मिलेगा। वो गरीबों के आंखें पोंछते बैठा है। अल्लाह बहुत मसरूफ़ है, मेहरबानी करके उसको मिलने को मत जाओ। अल्लाह बहुत मसरूफ़ है, मेहरबानी करके उसको मिलने को मत जाओ। अगर जाना है भूखे लोगों के पास जाओ, वो तुम्हें वहां जरूर मिलेगा। वो भूखियों को अपने हाथ से खाना खिलाते बैठा है। अल्लाह बहुत मसरूफ़ है, मेहरबानी करके उसको मिलने को मत जाओ। अल्लाह बहुत मसरूफ़ है, मेहरबानी करके उसको मिलने को मत जाओ। अगर जाना है उन गरीब बूढ़े लोगों के पास जाओ, लंगड़े लूले लोगों के पास जाओ, वो तुम्हें वहां जरूर मिलेगा। लंगड़े लूले लोगों की वो मदद करके बैठा है। अल्लाह बहुत मसरूफ़ है, मेहरबानी करके उसको मिलने को मत जाओ। अल्लाह बहुत मसरूफ़ है, मेहरबानी करके उसको मिलने को मत जाओ। अगर जाना है तो यतीम बच्चों के पास जाओ, वो तुम्हें वहां जरूर मिलेगा। अगर जाना है तो यतीम बच्चों के पास जाओ, वो तुम्हें वहां जरूर मिलेगा। यतीम बच्चों के साथ वो यतीम बच्चों का दिल बहलाते हुए बैठा है। अल्लाह बहुत मसरूफ़ है, मेहरबानी करके उसको मिलने को मत जाओ। अल्लाह बहुत मसरूफ़ है, मेहरबानी करके उसको मिलने को मत जाओ। अगर जाना है दीन और दुनिया के तालीम से महरूम रहने वाले बच्चों के पास जाओ, वो बच्चों के माँ बाप को वो समझाते बैठा है कि अपने बच्चों को पढ़ाओ, वो तुम्हें वहां जरूर मिलेगा। अल्लाह बहुत मसरूफ़ है, मेहरबानी करके उसको मिलने को मत जाओ। अल्लाह बहुत मसरूफ़ है, मेहरबानी करके उसको मिलने को मत जाओ। अगर जाना है तो दंगों में बेगुनाह जख्मी लोगों के पास जाओ। जो दंगों में बेगुनाह जख्मी हुए लोगों के जख्मों पे वो मरहम लगाते बैठा है। अल्लाह बहुत मसरूफ़ है, मेहरबानी करके उसको मिलने को मत जाओ। अल्लाह बहुत मसरूफ़ है, मेहरबानी करके उसको मिलने को मत जाओ। अगर जाना है तो जुल्म के खिलाफ आवाज़ उठाने वाले लोगों के पास जाओ, वो तुम्हें वह जरूर मिलेगा। जुल्म के खिलाफ आवाज़ उठाने वाले लोगों की जुल्म के खिलाफ आवाज़ उठाने वाले लोगों की वो मदद करते बैठा है। अल्लाह बहुत मसरूफ़ है, मेहरबानी करके उसको मिलने को मत जाओ। अगर जाना है जुल्म हुक्मरानों के पास जाओ, वो तुम्हें वहां जरूर मिलेगा। जुल्म हुक्मरानों की वो मस्ती गिराते बैठा है। अल्लाह बहुत मसरूफ़ है, मेहरबानी करके उसको मिलने को मत जाओ। अल्लाह बहुत मसरूफ़ है, मेहरबानी करके उसको मिलने को मत जाओ। अगर जाना है लोगों की खिदमत में जाओ, लोगों के मदद में जाओ, वो तुम्हें वहां जरूर मिलेगा। हाँ, अगर वो मिल जाए तुम्हें वहां, तुम तुम्हारा घराना मत सुनाओ। अगर वो तुम्हें मिल जाए वहां, तुम तुम्हारा घराना मत सुनाओ। अल्लाह बहुत मसरूफ़ है, मेहरबानी करके उसको मिलने को मत जाओ। अल्लाह बहुत मसरूफ़ है, मेहरबानी करके उसको मिलने को मत जाओ। अल्लाह बहुत मसरूफ़ है, मेहरबानी करके उसको मिलने को मत जाओ। अल्लाह बहुत मसरूफ़ है, मेहरबानी करके उसको मिलने को मत जाओ। अल्लाह एक बहुत मसरूफ़ है, मेहरबानी करके उसको मिलने को मत जाओ। शुक्रिया, शब्बा खैर। सभी फेसबुक लाइव पे आने वाले मेरे सभी दोस्तों का तहे दिल से मैं शुक्रगुजार हूँ। मैं आपके दिल बहलाने के लिए या आपको मेरे नज़्म या कविताएं सुनाने के लिए मैं कितना काबिल हूँ ये मुझे तो नहीं पता, लेकिन मैंने एक कोशिश की मेरी तरफ से, सच्चाई से अच्छाई से आपको मैं इंसाफ दे सकूँ। और ये सब पूरे सारे नज़म ये मैंने खुद बनाए हैं।
मैंने अपने हाथों से बनाए, मैंने उसको अपने हाथों से सींचा है और उसके सामने, आपके सामने मैंने पेश किया है। ऐसे और कई नज़में हैं। माफ़ी चाहता हूँ कि वक्त की पाबंदी भी है, उसका भी ध्यान देना है हमको। वक्त की पाबंदी है, उसके तरफ भी तवज्जो देना है, और उस वक्त के पाबंदी ही में ही ये मेरे पूरे ये जो कविता है मैंने आपके सामने सुनाया हूँ। मैं आपको, आपने उसको बड़े गहराई से, बड़े मोहब्बत से आपने सुना। मैं आपका तहे दिल से शुक्रगुजार हूँ। शुक्रिया। यही रात होगी, यही बात होगी। अल्लाह ने ज़िंदगी अगर रखी तो ज़िंदगी की फिर कहीं ना कहीं मोड़ पे फिर मुलाकात होगी, फिर और कहीं मुलाकात होगी, फिर और कहीं मुलाकात होगी। शुक्रिया। शब्बा खैर। अस्सलाम वालेकुम। शुक्रिया।